सध्या आंब्यांचा सीझन आहे तोपर्यंत अशा पद्धतीने अगदी तोंडाला पाणी सुटणारे मस्त आंबा नारळाचे लाडू तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. त्यासाठी 1 वाटी इथे आपल्याला आंब्याचा रस घ्यायचा आहे. आता जो गोड आंबा असतो ना त्याचाच इथे आपल्याला रस घ्यायचा आहे. आंबट वगैरे असलेला आंबा अजिबात वापरू नका. त्यानंतर अर्धी छोटी वाटी यामध्ये साखर घातलेली आहे आणि अर्धी वाटी यामध्ये आपल्याला मिल्क पावडर म्हणजेच दूध पावडर घालायची आहे. आता याला विस्करच्या मदतीने चांगलं मिक्स करून घेऊया. मिक्स करून झालं की साईडला ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 वाटी इथे मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे. म्हणजे जेवढा आपला आंब्याचा रस आहे तेवढंच डेसिकेटेड कोकोनट घ्यायचं आहे. याला छान 2 मिनिटं भाजून एका प्लेटमध्ये काढून घेतलं. त्यानंतर आपण आंबा, मिल्क पावडर आणि साखरेचं जे मिश्रण तयार करून घेतलं होतं त्यालासुद्धा 2 मिनिटांसाठी छान व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता याला चांगलं असं परतवून घेतलं की त्यानंतर आपण जे डेसिकेटेड कोकोनट भाजून घेतलेलं होतं ते संपूर्ण यामध्ये घालायचं आहे. गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवर याला चांगलं व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. जोपर्यंत हे मिश्रण चांगलं घट्टसर होत नाही तोपर्यंत आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे. म्हणजे जोपर्यंत याचा लाडू बांधता येईल असं हे मिश्रण होत नाही तोपर्यंत याला परतवून घेऊया. तर अगदी 2 ते 3 मिनिटातच हे मिश्रण तुम्ही ते बघू शकता हलकंसं घट्टसर व्हायला सुरुवात झालेली आहे. अशा पद्धतीचं मिश्रण तयार झालं की गॅस बंद करून एका प्लेटमध्ये याला काढून घ्यायचं आहे. थोडंसं मिश्रण कोमट झालं की लगेच आता आपण याचे लाडू तयार करून घेणार आहोत. हाताला अगदी थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि अगदी छोट्या-छोट्या साईजमध्ये आपल्याला हे लाडू इथे तयार करून घ्यायचे आहेत. अगदी मस्त चविष्ट असे हे आंबा लाडू इथे बनवून तयार होतात. लाडू छान बांधून झालं की त्यानंतर डेसिकेटेड कोकोनटमध्ये याला थोडंसं घोळवून घ्यायचं आहे. म्हणजे दिसायलासुद्धा छान दिसतात आणि चवीला देखील अगदी मस्त लागतात. तर अगदी डिटेल व्हिडिओ तुम्हाला जर याचा बघायचा असेल तर या व्हिडिओच्या खाली एक छोटंसं त्रिकोणी बटन दिसत असेल त्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर अगदी संपूर्ण डिटेल तुम्हाला याचा व्हिडिओ पाहता येईल.